नागपूर शहरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी आणि धक्कादायक कारवाई केली असून कोराडी पोलीस ठाणे हद्दीत तब्बल 10,21,000 रुपयांचा एमडी ड्रग्ज सह मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 26 डिसेंबरच्या पहाटे नागपूर शहरातील कोराडी पोलीस ठाणे हद्दीत एनडीपीएस पथक गस्त घालत असताना संभाजीनगर कोराडी येथे सर्व्हिस रोडवर संशयास्पद स्थितीत एक कार दिसून आली। पोलिसांनी कार जवळ जाताच ती कार तिथून पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून कार थांबवली आणि झडती घेतली असता कारमधून 138 ग्रॅम एमडी मोफेड्रॉन पावडर जप्त करण्यात आली। या कार्यवाहीत एकूण 10,21,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी शेख इम्रान शेख इस्राईल वय वर्ष 36, शहबाज अहमद शेख वय वर्ष 22, अंकित कुमार बंसकार वय वर्ष 22 यांना अटक करण्यात आली असून शंभू सिंग राहणार मध्य प्रदेश हा आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे। या प्रकरणी एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोराडी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत। कोराडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एमपी कडे जाणाऱ्या रस्त्यावरती आम्ही हायवेवर गस्त करत असताना एक संशयित वाहन नागपूरच्या दिशेने थांबलेले असल्याचे आम्हाला आढळून आले। आम्ही संशय वाटल्याने त्याच्याकडे जात असताना तो पळून जाऊ लागला। त्यावेळेस आम्ही त्याचा पाठलाग करून त्याला थांबवले असता त्याच्यामध्ये एकूण 3 इसम मिळून आले। त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यामध्ये एकूण 138 ग्रॅम एमडी हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे। त्यांच्याकडून 138 ग्रॅम एमडी पदार्थ तसेच एक कार आणि 3 मोबाईल, 2 वजन काटे असे हस्तगत करण्यात आलेले। टोटल 10,21,000चा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करून पंचनामा कारवाई घटनास्थळी करण्यात आलेले आहे। यामध्ये जे आरोपी अटक झालेले आहे त्यांचे नाव आहे एक शेख इम्रान इस्राईल यशोधरानगर या ठिकाणी राहणार आहे। दुसरा आरोपीचं नाव आहे शहबाज अहमद शेख रियाज अहमद शेख, हा पण यशोधरानगरमध्ये राहणार आहे। तिसरा अंकित कुमार लक्ष्मण बंसकार, हा यूपी मधला मध्य प्रदेशमध्ये शिवनी जिल्ह्यामध्ये राहणार आहे। त्याचप्रमाणे या आरोपींनी हा जो एमडी अंमली पदार्थ आहे हा मंदसौर जिल्हा राजस्थान बॉर्डरवर मध्य प्रदेश या ठिकाणून आणलेला आहे आणि त्यामध्ये एक फरार आरोपी आहे, त्याचा आम्ही शोध घेत आहोत। माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर यांनी ऑपरेशन थंडर सुरू केलेले आहे नागपूर शहर नशामुक्तीसाठी। त्या अंतर्गत ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे।